जो अंधाराला भीत नाही अंधार त्याला भीतो. शेतातलं कोणतंही काम बोला हा पठ्या पहिला हजर होतो. बोली त्याची तिखट पण चेहऱ्यावर हसू आहे. विजय खबाळे नाव ज्याचं हा कोल्हापूरचा गडी आहे. पारंपरिक धोती घालून हा जेव्हा मिशीवर ताव मारतो साऱ्या पंचक्रोशीत हा गडी एकदम रुबाबदार दिसतो. माणसांवर विश्वास नाही असं म्हणणारा विजय आज त्याच्या मेंटॉरवर डोळे मिटून विश्वास ठेवतो. ह्याला माझी पूर्ण मराठी कळते आणि मला ह्याची पूर्ण मराठी कळते. गुड जॉब गाईज, गुड जॉब. एक दिवस माझ्यासाठी माझी गर्लफ्रेंड म्हणून राहणार आहे. तुम्हाला कसं वाटेल? माझी गर्लफ्रेंड आवडेल का तुम्हाला? जी इच्छा होती ताज हॉटेल बस एक फोटो काढायचा. फोटो मी असं मरेपर्यंत जपून ठेवणार आहे. तो मला जायला संधी भेटते त्यामुळे. फोटो बघा आमचा कसं दिसतोय. आम्ही चांगलं दिसतोय का? आपल्या मिशीवर ताव मारून कुठल्याही टास्कला हसत सामोरे जाणारा हा पठ्या त्याच्या खेळण्यातून बोलण्यातून रसिक प्रेक्षकांची मन जिंकतोय. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. बोलणं सोडू नका कारण की मला वाटतं महाराष्ट्राचा संपूर्ण प्रेक्षक तुमच्या या बोलण्याच्या प्रेमात पडणार आहे. आणि पुन्हा एकदा हे बात होय की नाही? संपला की विषय. चल आता हे मला विकून दाखव. सरी अंगाला लावायची पावडर आहे. लावली तर एकदम भारी वाटणार तुम्हाला. गरम पण होणार नाही, काय होणार नाही. गरम होणार नाही म्हणजे काय होणार? त्यांनी काय त्यात बर्फ आहे? तुम्हाला कविता रिसाइट करायची आहे. बाबा ब्लॅक शिप. बाबा ब्लॅक सिक हाऊ एनी वुल. येस, बरोबर बरोबर. खूप छान करतोय, खूप छान करतोय. यस सर 3 bags full. येस, व्हेरी गुड. वन मास्टर फॉर माय लिटल बॉय. तो गलीत कुठल्या तरी राहायचा एक छोटा मुलगा. मस्त मस्त मस्त. अरे वा, व्हेरी नाईस. चाललंय की आता काय पोटा पाण्याचं. कशाला सोडून दिले आता त्याच्यात अंगा उठणार ते आता. विजय ये करके दे यार. कशी झाली असेल तुझी डिस्चार्ज? डिझाईन या. केला मी असेंडिंग टू डिसेंडिंग ऑर्डर. परफेक्ट परफेक्ट. आणि आतमध्ये चीज पण आहे. सो इफ यू टेक हाफ तुम्हाला चीजचा टेस्ट पण येणार. ओके, बाय गुरलीन. बाय बाय. उरलीन लपली. आणि जायलाच पाहिजे तिला. बटाट्या वड्याच्या नावावर हे गुरलीन तू ठाण्यात राहतेस. ठाण्यामध्ये इतके उत्तम उत्तम बटाटे वडे मिळतात. हा, आणि हे जे तू बनवलंयस ते बऱ्यापैकी त्याच्यासारखंच हे काय केलंय तुम्ही? फ्युजन ऑफ कोकम सरबत सोडामध्ये आणि शिया सीड्स टाकले कारण आम्हाला इन्ग्रेडियंट्स भेटले होते. सोडा टाकायचाच होता. म्हणून टाकलाय. कंपल्सरी टाकायचाच होता म्हणून टाकला. कंपल्सरी प्यायचंच होतं म्हणून मी प्यायले पण काय प्यायले नसते. पण ठीक आहे. ओव्हरऑल तुमचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे असं आपण म्हणूया. करेक्ट आहे, करेक्ट. येस, थँक्यू सो मच. व्हेरी गुड, व्हेरी गुड.